तुही रे माझा मित्र मालिकेच्या 29 जानेवारीचा आजचा भाग तुम्ही ऐकत आहात। तर अर्णवने इशूला केबिनमध्ये बोलावलेलं असतं। इशू येऊन विचारते की तुम्ही मला बोलावलं होतं का? तेव्हा अर्णव तिला चेअरवरती बसायला सांगतो। ईश्वरी धक्क्याने त्याच्याकडेच पाहते। तेव्हा अर्णव म्हणतो की ती खुर्ची बसण्यासाठी आहे, बस। ईश्वरी त्याचे सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करते आणि बसते। नेमका इशूला घरून फोन येतो। अर्णव खूप वैतागतो आणि ईश्वरीवरती ओरडतो की माझ्या ऑफिसमध्ये फोन घेतलेला मला अजिबात चालत नाही। तेव्हा इशू पटकन फोन सायलेंटवरती टाकते। अर्णव तिला बजावतो की तुला फोनवरती अजिबात बोलता नाही येणार। तेव्हा इशू म्हणते की सर, संध्याकाळ झाली आहे, घरचे काळजी करत असतील माझी। तेव्हा अर्णव तिच्याशी उद्धटपणे बोलतो की जर एवढेच घरच्यांची काळजी वाटते ना, तर उद्यापासून येऊ नकोस नोकरीवरती, आणि इथे मी जे सांगेन ते तुला ऐकावं लागेलच, कळतंय ना? तो फोन ठेवून दे आधी। अर्णवकडे रागाने पाहत इशू मनोमन म्हणते की खडूस, एक नंबरचा खडूस आहेस तू। इकडे घरी नम्रता, जयोत्या दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात। आत्या खूप वैतागून नम्रताला म्हणते की पाहते ना, या मुलीने पहिल्याच दिवशी इतका उशीर केला आहे। त्या दोघींचाही जीव थाऱ्यावर नसतो, कारण ईश्वरी अजूनही घरी परतलेली नसते। नमू जयोत्याला समजावते की नको टेन्शन घेऊ, इशू येईल। तेव्हा जयोत्या तिच्यावरतीच ओरडते की तुझ्या आईबापांनी माझ्या भरोशावरती तुम्हा दोघींना इथे पाठवलं आहे। जयोत्या खूपच चिडलेली असते आणि इशूला यायला उशीर होणार आहे याबद्दलही तिने काही कळवलेलं नसतं। राकेश जयोत्यालाच वैतागतो, विचार करतो की या बाईचं हे बोलणं ऐकून ना कानाचे पडदे फाटतील आता। जयोत्या पुढे काही बोलणार तेव्हा राकेश उठतो आणि जयोत्याला समजावतो की आत्या जरा हळू, तुम्हाला अस्थमाचा आजार आहे ना आत्या, ईश्वरीजींनी मला सांगितलं आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या। तेव्हा जयोत्या चिडून म्हणते की अहो, परंतु 6:30 वाजलेत, ऑफिस 6ला सुटतं, तिने यायला नको आहे का वेळेत? तेव्हा राकेश समजावतो की जयोत्या, अहो, मुंबईच्या ऑफिसच्या वेळा ह्या फक्त सांगण्यापुरत्याच असतात, माहिती आहे ना तुम्हाला, आणि तुम्ही काळजी करू नका। तसंही ईश्वरीजींना जर आणखीन उशीर झाला तर मी स्वतः जाऊन त्यांना पिकअप करेन, असं राकेश सांगत असताच नेमका अंजलीचा त्याला फोन येतो आणि नमूचं लक्ष जातं। तर फोनवरती स्क्रीनवरती राणी सरकार असं नाव दिसतं तिला। राकेशची घाबरगुंडीच उडते। आता नमूने स्वतःच्या डोळ्यांनी फोनची स्क्रीन पाहिलेली असून सुद्धा राकेश तिच्याशी खोटं बोलतो की माझ्या एका क्लायंटचा फोन आहे, मी आलोच, आणि तो बाहेर जातो। जयोत्या चिडून म्हणते की आता इशूला येऊ देच, बघतेच तिच्याकडे। तेव्हा नमूला नक्कीच काहीतरी गडबड वाटते। राकेश अगदी चोरासारखा बाहेर येतो आणि अंजलीशी बोलतो की काय तेलीफ येतंय ग आपले, नाही म्हणजे मी आत्ताच तुला फोन करणार होतो। त्यावरती अंजली म्हणते की हो, तुम्ही नेहमी असंच मानता आणि मी नेहमी आधी फोन करते। राकेश म्हणतो अच्छा, म्हणजे मी दिवसभर जेवलीस का, काय करतेस, बरे आहेस का, हे जे मेसेजेस पाठवतो ते कोणाला पाठवतो ग? नाही म्हणजे ती मुलगी अगदी तुझ्याच सारखी दिसते, हो ना? त्यावरती अंजली हसून म्हणते की तुम्ही ना नेहमीच असं गोड गोड बोलून ना वेळ मारून नेता। खरं तर ना मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला होता की आज मामींचा वाढदिवस आहे आणि आपण सर्वजण एकत्र तो साजरा करणार आहोत। अर्णव देखील वेळेत पोहोचणार आहे, त्यामुळे तुम्हीही वेळेतच या। आता राकेश तिच्याशी खोटं बोलतो, अंजली त्याच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे आणि त्याचाच तो फायदा उचलतो। मुद्दाम म्हणतो की अगं माझी 10ला रात्री मीटिंग आहे एक महत्त्वाची, तरीही मी येणार, हा नक्की येणार। तेव्हा अंजली त्याची काळजी करते आणि म्हणते की अहो राहू देत, पनवेलवरून तुम्हाला इथे यायला किती उशीर लागेल ना। राकेश म्हणतो की परंतु काय करणार, म्हणजे आता ही केस तर तुला चांगलीच माहिती आहे ना, एका गरीब मुलीचा प्रश्न आहे। खरं तर मला याचं वाईट वाटतंय की मी एवढं मस्त सेलिब्रेशन मिस करणार आहे। तेव्हा अंजली काळजीपोटी बोलते की नका वाईट वाटून घेऊ, मी घरच्या सगळ्यांना समजावेन। तर राकेश फोन ठेवता ठेवता अंजलीला आय लव्ह यू म्हणतो आणि ज्यावेळेस फोन ठेवून देतो नेमकं पाठीमागे नम्रता उभी असते आणि नम्रताला पाहताच राकेशला मोठा धक्का बसतो। त्याला भीती वाटते की नमूने सगळं बोलणं ऐकलं तर आपली भांडेफोड होईल। तर राकेश नमूला विचारतो की काय झालं? तेव्हा
नमू राकेशकडे येते आणि अगदी डोळे वटारून पाहत असते. घाबरलेला राकेश विचारतो की काय झालं. ईश्वरीजींचा फोन. तेव्हा नमू म्हणते की लागत नाहीये. खरं तर चहा थंड होतोय, आत्या तुम्हाला बोलावते. तेव्हा राकेश जरासा सुखावतो आणि तो म्हणतो की अच्छा, नाही मी येतो. नमू घरात निघून जाते तेव्हा कुठे राकेशच्या जीवात जीव येतो. राकेश थोडक्यात बचावलेला असतो. नमू घरात निघून गेल्यानंतर कपटी राकेश मनोमन विचार करतो, माझं लग्न झाल्याचं या कोणालाही कळायला नकोय, नाहीतर ईश्वरीला मिळवायचं स्वप्न स्वप्नच राहील माझं. तर ईश्वरी अर्णव दोघेही खूप उशीर झाला तरी देखील ऑफिसमध्येच असतात. अर्णव काम करत असतो आणि ईश्वरीचा जीव मात्र टांगणीला लागलेला असतो. विचार करते की 7:30 वाजले आहेत. आत्या नमुताई वाट पाहत असतील, उगाच माझी काळजी करत असतील. या भडकूचंदने मला इथे का थांबवून ठेवले काय माहिती. अर्णव मुद्दाम ईश्वरीच्या संयमाची परीक्षा घेतो. ईश्वरी जाम वैतागलेली असते अर्णवला. अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि मुद्दामच तो तिला म्हणतो की नोट डाऊन. ईश्वरी डचकत्याने विचारते की काय. तेव्हा अर्णव म्हणतो की काय नाही, मी एक लेटर लिहितोय, म्हणजे डिक्लेअर करतोय, ते तू लिहून काढ पटकन. आणि अर्णव त्या लेटरमध्ये नक्की काय लिहायचं आहे ते इशूला सांगत असतो. इतक्यात अर्णवला शिर्केंचा फोन येतो आणि अर्णव शिर्केंशी फोनवरती बोलताना इकडे इशूची घाबरगुंडीच उडते. विचार करते की बाप रे, लेटर इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. शाळेपासून इंग्लिश विषय म्हणजे माझा असलेला शत्रू. आता हे सगळं लिहिताना जराही शब्द चुकले तर हा भडकुचंद पुन्हा मला सुनावणार आणि याला तर काय चांगलं कारणच मिळेल मला नोकरीवरून हकलवून देण्याचं. तेव्हा ईश्वरी जबरदस्त शक्कल लढवते आणि अर्णव जे काही लेटर लिहायला सांगतोय ते सगळं आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करते. अर्णव चिडतो आणि म्हणतो की मी काहीतरी काम सांगितलंय तुला, मला एक काम परत परत सांगायला अजिबात आवडत नाही. आणि अर्णव जसं सांगेल तसं इशू लेटर लिहायला सुरुवात करते. अर्णव इतका फास्ट बोलत असतो की इशूची नुसती धांदल उडालेली असते. तरी देखील अर्णवची सगळी कामं इशू पूर्ण करायला सुरुवात करते. ईश्वरीला अर्णवला काहीही झालं तरी चिंकू द्यायचं नसतं. अर्णव विचारतो की झालं का लेटर लिहून. तेव्हा इशू म्हणते की हां. तर अर्णव म्हणतो की जा पटकन टाईप करून घेऊन ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लेटरमध्ये एक जरी चूक झाली ना तर तुला तुझं दुसरं लेटर ही टाईप करावं लागेल, तुझं रेजिग्नेशन लेटर. अर्णव सतत इशूला घाबरवतो. अर्णव ईश्वरीला लेटर टाईप करायला फक्त 8 मिनिटं देतो आणि तिला टाईम सुरू झाल्याचं सांगतो. इशू पटकन धावत बाहेर जाते. ईश्वरी जाताच अर्णव स्वतःलाच म्हणतो की आज या ऑफिसमधला तुझा शेवटचा दिवस असेल. तर इकडे वल्लरी जेव्हा बाहेर येते पाहते तर सर्वत्र अंधार असतो. विचार करते की या घरची मी एकुलती एक एवढी सून आहे आणि या सुनेचा वाढदिवस कोणाच्याही लक्षात नाहीये. कसा असेल म्हणा, मी नावडते ना. आणि इतक्यातच लाईट्स ऑन होतात. तेव्हा वल्लरीसाठी जबरदस्त सरप्राईज ठेवलेलं असतं घरातील सर्वांनीच. केक पाहताच वल्लरीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि घरातील सर्वजण बाहेर येत वल्लरीवरती कौतुकाचा वर्षाव करतात. तिला तिचं बड्डेचं विश करतात. तेव्हा वल्लरी खूप खुश होते. वल्लरी घरातील सर्वांचेच चांगले आभार मानते. अंजली म्हणते की मामी, अगं दरवेळेसपेक्षा यावर्षी काहीतरी वेगळं सरप्राईज द्यावं असं वाटलं होतं. कसं वाटलं. तेव्हा वल्लरी म्हणते की खूप छान, खरंच मस्त आहे. तर अविनाश म्हणतो की सकाळपासून तुझी भुणभुण ऐकत होतो, परंतु म्हटलं की रात्री एवढं जबरदस्त सरप्राईज देऊन तुझ्यासोबत केकच कापावा. तेव्हा वल्लरी म्हणते की काय हो, अहो एवढे दिवसभर माझ्यासोबत होतात परंतु जराही मला भनक लागू दिली नाही. तेव्हा आजी वल्लरीला टोमणा मारत म्हणते की अगं असं कसं, आपल्या घरातलं एवढं वादळी व्यक्तिमत्व ज्या दिवशी जन्माला आलं तो दिवस विसरण्यासारखा आहे का. तेव्हा वल्लरी म्हणते की आता कसं, आत्ता माझा वाढदिवस असल्यासारखं वाटतंय आणि काही गोष्टी माझ्याही लक्षात आहेत बरं का आई. आणि लक्षात ठेवण्याच्या बाबतीत मीही काही कमी नाही आहे आई. खरं तर मी स्वतःही काही गोष्टी लक्षात ठेवते आणि इतरांना देखील त्या गोष्टी लक्षात ठेवायला भाग पाडते सुद्धा. तेव्हा आजी वल्लरी या दोघींमध्ये वाद नको व्हायला म्हणून अंजली मध्यस्थी करते. नेमका तिथे आकाश येतो. आकाश भानावरतीही नसतो. तर
तो एकटक त्या केककडेच पाहतो. तर वल्लरी म्हणते की आकाश बघ ना, घरच्यांनी किती छान सरप्राईज दिला आहे. परंतु आकाशने नमूला पाहिलेलं असतं आणि पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. तेव्हा वल्लरी चुटकी वाजवून त्याला भानावरती आणते. तर आकाश त्याच्या आईला म्हणजेच वल्लरीला मिठी मारतो आणि तिला बड्डे विश करतो. तर ती विचारते की अरे अर्णव कुठे आहे माझा? नाही म्हणजे फोनवरती बोलता बोलता मागे राहिला की काय? तेव्हा आकाश म्हणतो की सॉरी हां, सांगायचं विसरलो. दादाला यायला उशीर होणार आहे. खरं तर त्याचं ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आलंय. तेव्हा अंजली म्हणते की बघ, मला वाटलंच होतं. मी तरी त्याला रिमाइंड करायला फोन केला सुद्धा होता. तेव्हा आजची सगळ्यांना समजावते की अर्णव आहे तो आणि एकदा का कामामध्ये गुंतला की गुंतलाच. तेव्हा अविनाश म्हणतो की मी काय म्हणतोय वल्लरी, अगं एवढा छान केक माझ्या समोर असताना मी स्वतःला थांबवू शकत नाहीये. चल केक कट कर ना. तेव्हा वल्लरी तिथे म्हणते की नाही हां, जोपर्यंत अर्णव येत नाही तोपर्यंत मी केक नाही कट करणार. वल्लरी हट्टालाच पेटते. तेव्हा अविनाश तिला समजावतो की म्हणजे आता काय अर्णव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला ताटकळत उभा करणार आहेस की काय? तेव्हा वल्लरी म्हणते की मला काही माहीत नाहीये. जेव्हा अर्णव येईल तेव्हाच मी केक कट करेन. आता सर्वच जण पेचात पडतात. आजी मुद्दाम वल्लरीसमोर गिफ्टचा विषय काढते. ती म्हणते की गिफ्ट तर आपण केक कट केल्यानंतरच देणार आहोत ना. त्यावरती वल्लरी म्हणते की मला आज कसलंही गिफ्ट नकोच आहे आई. आजी आश्चर्याने विचारते की अगं बाई, हे सगळं तू बोलतेस? तेव्हा वल्लरी म्हणते की हो, आज स्पेशली मला अर्णवकडून गिफ्ट हवाय. तेव्हा अविनाश तिला बजावतो की त्याच्याकडून जास्त महागडं वगैरे गिफ्ट मागू नकोस हां. तर अंजली म्हणते की मागू देत रे मामा, असंही वाढदिवस आहे ना तिचा. तेव्हा वल्लरी म्हणते की महागडं नाही, परंतु मोलाचं नक्कीच आहे. आता सर्वच जण विचारात पडतात की वल्लरी असं कोणतं गिफ्ट मागेल अर्णवकडे. इकडे ऑफिसमध्ये अर्णव इशूची वाट पाहत असतो आणि विचार करतो की 8 मिनिटं काय, तुला 80 मिनिटं जरी दिली असती ना तरी लेटर तुला काही टाईप करता आलं नसतं. परंतु अर्जुनचा हा भ्रम लवकरच दूर होतो, कारण 8 मिनिटाला काही वेळ बाकी असतानाच इशूची तिथे धमाकेदार एंट्री होते. ईश्वरला पाहताच अर्णवला मोठा धक्काच बसतो. इशू त्याला सांगते की लेटर टाईप करून झाले हा सर, तेही तुम्ही दिल्याच्या वेळेत. अर्णव ते लेटर चेक करतो आणि अगदी आश्चर्याने इशूकडे पाहतच राहतो. अर्णव तिला आश्चर्याने विचारतो की हे लेटर तू टाईप केलेस का? म्हणजे तुला इंग्लिश येत नाही ना? तेव्हा इशू म्हणते की हो, इंग्लिश येत नाही, परंतु जुगाड नक्कीच करता येतो. तुम्ही ज्या वेळेस मला सांगत होतात ना तेव्हा मी मोबाईलमध्ये व्हॉइस टाईप केलं होतं. म्हणजे तिथे गेल्यानंतर थोडं करेक्शन हे करावं तरी लागलं, परंतु तुम्ही दिलेल्या वेळेच्या आतच काम पूर्ण केलं. ईश्वरीने एका फटक्यात अर्णवला चितपट केलेलं असतं. तर ईश्वरी अर्णवला विचारते की आता लेटर टाईप करून झाले म्हटल्यानंतर मी जाऊ का? तेव्हा अर्णव तिला विचारतो, मी उठलोय का इथून? जोपर्यंत बॉस ऑफिसमध्ये आहे तोपर्यंत पीएला घरी जाता येत नाही. ही गोष्ट विसरतेस का तू? ईश्वरी फ्रॉम इंदोर. तर ईश्वरी वैतागूनच अर्णवला विचारते की हे बघा सर, माझ्या घरचे खूप जास्त परेशान झाले आहेत. कित्येक वेळा तर त्यांचा फोनही येऊन गेला आहे. तुम्हाला नक्की ऑफिसमध्ये कितीसा वेळ लागेल ते मला सांगून टाका, म्हणजे मी तसं फोन करून घरी तरी कळवेन. तेव्हा अर्णव चिडून इशूच्या हातून फोनच काढून घेतो आणि तिला बजावतो की ऑफिसमध्ये कामाच्या वेळी फोन अजिबात वापरायचा नाही आणि जर चुका करायच्या असतील ना तर जाऊ शकतेस. इशूला कळत असतं की अर्णव मुद्दाम आपल्याला त्रास देतोय. मनोमन विचार करते की तू मला मुद्दाम त्रास देतोयस खडूस, परंतु हजराना गणेशाची शपथ, आता आर या पार. अर्णव मुद्दामच इशूला विचारतो की करतेस का रिजाईन? तेव्हा ईश्वरी ही सडेतोड उत्तर देते की नाही, तुम्ही कितीही मला ऑफिसमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही चालेल. तेव्हा चिडून अर्णव म्हणतो की ठीक आहे मग, चा लावण्याच्या केबिनमधून लकी गार्मेंटची फाईल घेऊन ये. तेव्हा इशू त्याचे सगळं ऐकते आणि लावण्याच्या केबिनमध्ये जाते. तर अर्णव म्हणतो की आता बघतोच ना किती दिवस टिकून दाखवतेस ते. इकडे राकेश विचारात पडतो की अजून कशी नाही आली माझी इंदोरी जिलेबी? माझ्यासारखंच कोणाच्या तावडीत तरी सापडले नसेल ना? तेव्हा जयू आत्या खूप वैतागते आणि विचार करते की ही अजून आलेली नाही आहे मुलगी. तर राकेश म्हणतो तुम्ही काळजी करू नका, मी फोन ट्राय करतो. तेव्हा जयू आत्या म्हणते की तिला फोनवरती सांगा
हे इंदोर नाही आहे, मुंबई आहे. इथे तिची कसलीही गडबड घोटाळे चालणार नाही आहेत. तेव्हा नम्रता म्हणते की आत्या, अगं काहीतरी गडबड झाली असेल, परंतु इशू येईलच ना. जयू आत्या तिच्यावरतीच खेकसते आणि तिला गप्प बसायला सांगते. राकेश नेमकं इशूला कॉल करतो आणि ईश्वरीचा फोन हा अर्णवच्या ताब्यात असतो. नेमकं अर्णवचं लक्ष मोबाईलकडे जाणार तोच राकेश फोन ठेवून देतो. तर राकेश अर्णवच्या तावडीतून थोडक्यात बचावलेला असतो आणि आत्याला येऊन सांगतो की ईश्वरीजींचा फोन लागतोय परंतु उचलत नाही आहेत. जयू आत्या वैतागून नम्रताला म्हणते की बघतेस ना, ज्या माणसामुळे तिला नोकरी मिळाली एवढी, त्या माणसाचा फोन देखील घेत नाही आहे मुलगी. तर राकेश विचारतो की त्यांच्या ऑफिसचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा जयू आत्या आश्चर्याने विचारते की म्हणजे तुम्हीच नोकरी लावली ना, मग तुम्हाला माहिती असेल पत्ता. तेव्हा राकेश म्हणतो की नाही, मी माझ्या फक्त मित्राला सांगून नोकरीचा जुगाड केला होता, त्यांच्या ऑफिसचा पत्ता मला माहीत नाही आहे. तेव्हा नम्रता राकेशला म्हणते की मला माहिती आहे आणि राकेशला ती पत्ता सांगते. अंधेरी रोडला संजीवनी हॉस्पिटलच्या समोर आहे तिचं ऑफिस. राकेशच्या पायाखालची जमीनच हादरते आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की ते ऑफिसचं तर अर्णवचं आहे. घाबरलेला राकेश विचार करतो की मी तर तिला एक वेगळाच पत्ता देऊन पाठवलं होतं, मग ही अर्णवच्या ऑफिसमध्ये नक्की कशी पोहोचली. तेव्हा जयू आत्या पुन्हा पुन्हा राकेशला इशूला फोन ट्राय करायला सांगते. तर जयू आत्याच्या सांगण्यावरून राकेश पुन्हा इशूच्या नंबरवरती फोन करतो आणि नेमकं अर्णवच्या हातात तो फोन असतो. तो फोन बघतो आणि राकेशची नक्कीच त्यांच्या घरून फोन असेल असा विचार करतो. इकडे राकेश विचारात पडतो की अंजलीने सांगितलं होतं आज वल्लरी मामींचा वाढदिवस आहे, म्हणजे घरात सर्वच जण असतील. अर्णव देखील ऑफिसमधून केव्हाचाच गेला असेल घरी, म्हणजे माझ्यासाठी मैदान मोकळंच आहे. परंतु राकेशचा भ्रम लवकरच दूर होतो, कारण इकडे अर्णव विचार करतो की हिच्या घरचे काळजी करत असतील. फोन करून कळवतो उशीर होतोय ते आणि तो फोनच रिसीव करतो. आता फोन रिसीव केल्यानंतर राकेशला मोठा धक्काच बसतो. तर राकेशचं पितळ अर्णवसमोर उघडं पडेल का ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. आजचा हा भाग इथे संपतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत अर्णवने लावण्याच्या केबिनमधून काही महत्त्वाच्या फाईल्स इशूला घेऊन यायला सांगितलेले असतात आणि तो तिला समजावतो की उद्या शार्प 11 वाजता या फाईल्समधल्या काही सिस्टीममध्ये तुला चेंजेस करायच्या आहे आणि सगळं करेक्शन करून त्या फाईल मला आणून द्यायच्या. ईश्वरी विचारात पडते की म्हणजे रात्रभर मला काम करावं लागेल. अर्णव मुद्दामच म्हणतो की जमत नसेल तर सोड नोकरी, परंतु ईश्वरीही तयार होते. तर राकेश ईश्वरीला घ्यायला अर्णवच्या ऑफिसमध्ये पोहोचतो आणि विचार करतो की अर्णवचं ऑफिस. नेमकं अर्णव त्याच्या नजरेस पडतो. अर्णव गाडी घेऊन घरी निघालेलाच असतो. तर राकेश पटकन एका ठिकाणी लपतो. तर इशू धावत येऊन अर्णवच्या गाडीला चाडवी